नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आले पिकामध्ये तुम्ही बघू शकताय, हा करपा या रोगाने बरेच आले प्लॉट जे आहेत खराब झालेले आहेत. आणि तुमचाही जर आले प्लॉट मध्ये करपा नेमकं सुरुवात असेल किंवा मग बऱ्यापैकी 50% आता याने आले प्लॉटला डॅमेज केलेलं आहे करप्याने. बघा, करप्याने सुद्धा लागण कुठं होती, एका टिपक्यापासून सुरुवात होती. बघा, हे छोट्या टिपक्यापासून नंतर हे पूर्ण कडा जे आहेत हे टिपके वाढत जातात आणि त्यानंतर हे पूर्ण पान असं वाळून जात आहे. बघा, तर यासाठी बेस्ट औषध आणि स्वस्त कोणती फवारणी घेऊ शकता. जर तुम्ही कृषी केंद्रामध्ये जर गेला तर तुम्हाला भारी आणि ज्यामध्ये मार्जिन जास्त असतं तसे बुरशीनाशक तुम्हाला कृषी केंद्रावाले दुकानदार देतात. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रेग्युलर वापरात येणारे जसं की कार्बेंडाझिम बेन्कोजेब झालं, हे स्वस्त बुरशीनाशक आहेत. त्याच्यानंतर अँट्राकॉल झालं आणि त्यानंतर रोको, हे जे 3 ते 4 बुरशीनाशक आहेत हे स्वस्त आहेत. मार्केटमध्ये सगळ्या बुरशीनाशकांपैकी स्वस्त बुरशीनाशक आहे आणि परिणामकारक चांगलेही सुद्धा आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं आहे की आपण महाग बुरशीनाशक मारलं, जसं की नेटिओ, टिल्ट असे जर भारी बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला तर लवकर रिझल्ट मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, रिझल्ट काय असतं आहे, तुमच्या प्लॉटवर समजा रोग किती प्रमाणात आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. जसं आता ह्या प्लॉटला जर तुम्हाला घ्यायचं आहे स्प्रे, तर तुम्हाला काय करावं लागेल, 2 ते 3 फवारण्या घ्यावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. जर याच्यापेक्षा कमी असेल तर 2 फवारण्यामध्येच तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर त्यासाठी तुम्हाला स्वस्तामध्ये काय करायचं आहे की सुरुवातीला या तिन्हीपैकी एक कोणती फवारणी घ्यायची, रोकोची घ्यायची सुरुवातीला, त्यानंतर अँट्राकॉलची घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही कार्बेंडाझिम बेन्कोजेबची घेऊ शकता. म्हणजे अशा 3 फवारण्यामध्ये तुमचं असं इतका करपलेला प्लॉटसुद्धा कवर होऊ शकतो. पण तुम्हाला 8 दिवसाच्या 7 दिवसाच्या अंतराने तुम्हाला 3 फवारण्या घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही हे तिन्ही बुरशीनाशक आलटून पालटून फवारायचे. म्हणजे कोणतंही पहिलं वापरलं तर म्हणजे 3 बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला म्हणजे तुमचा कंट्रोल होईल. आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच अद्रक पिकाबाबत, हळद पिकाबाबत नवीन व्हिडिओ बघण्यास मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.